इथं उपचार घेत असताना शारीरिक तपासण्या देखील होत आहेत. डोळ्याची तपासणी होते, त्यामध्ये काहींना चष्मे देखील देण्याचं काम केलं जाते. मोतीबिंदू जर डिटेक्ट झाला तर त्याचं देखील ऑपरेशन करून ते देखील ऑपरेट करण्याचं काम संबंधित विभागातील डॉक्टर करतायत. हाडांच्या बाबत देखील काही तक्रारी असतील, काही आजार असतील तर त्याचे देखील पुढील उपचार घेण्याकरता आम्ही इतर ठिकाणी देखील पेशंटला पाठवण्याची व्यवस्था करतोय. काहींना मणक्याचे आजार आहेत, काहींना हाडांचे आजार आहेत, काहींना हृदयाचे देखील काही विकार किंवा त्रास होत आहेत. बीपी, ब्लड, जे काही त्रास किंवा ज्या काही अडचणी आहेत त्यावरती निदान करण्याचा आम्ही या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. अनेक लोक जे अपंग आहेत ते येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी काही सुविधा करणार? अपंग असू द्या किंवा कोणी अजून कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती नाहीये अशा व्यक्तीला सुद्धा बसने आणण्याची व्यवस्था केली. जे वयस्कर मंडळी आहेत ते बसमध्ये येत आहेत, जे तरुण आहेत ते वेगवेगळ्या गाड्यांमधून देखील येत आहेत. जाण्या येण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आल्यावरती जर कुणाला 2 घास खायचे असतील तर त्याची देखील व्यवस्था केली. त्यामुळे उपचार घ्यायला जर आम्हाला म्हणाले तुम्ही घरी जाऊन उपचार करा तर ते होणार नाही. इथं आणण्याची, खाण्याची, राहण्याची व्यवस्था असल्यामुळे त्यांना इथं द्यावं लागेल. 3 दिवस झाले.